नमस्कार, विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तयार केलेली आहे गवाराच्या शेंगाची रस्सा भाजी। तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे। भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजी चवीला पण खूप छान लागते। तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे गवाराच्या शेंगाची रस्सा भाजी नक्की तयार करून बघा। ही रस्सा भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मी 1 वाटी गवाराच्या शेंगा छान स्वच्छ धुवून तोडून घेतलेला आहे। त्यानंतर गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च, लाल तिखट, हळद, कोथिंबीर, खसखस, अद्रक, लसूण, तीळ, खोबरं, एक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि शेंगदाणे हे आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे। आता आपण सर्वप्रथम भाजीला लागणारे वाटण छान वाटून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण शेंगदाणे छान तव्यावरती भाजून घेणार आहोत। आता एक साहित्य सर्व आपल्याला तव्यावरती छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजीला खूप छान चव लागते। आता शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 1 ते 2 मिनिटांमध्ये छान आपले तीळ भाजून होतात। हे बघा, आता भाजलेले तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर खोबरं आपण छान भाजून घेणार आहोत। यावरती थोडंसं 1 चमचा तेल टाकून खरपूस लाल कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता कलरही चेंज झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया। त्यानंतर चिरलेला कांदा आपण छान लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता या कांद्यामध्येच कांदा भाजल्यानंतर आपण खसखस कांद्यासोबतच भाजून घेणार आहोत, कारण की खसखस जर आपण वेगळी भाजून घेतली तर ती जळून जाते। त्यामुळे कधीही खसखस मसाल्याच्या भाजीमध्ये टाकताना कांद्यासोबतच आपल्याला छान ती भाजून घ्यायची आहे। आता बघू शकता तुम्ही कांदा आपला छान लाल कलर आलेला आहे। आता यामध्येच आपण खसखस टाकूया आणि खसखस छान भाजून घेऊया। मसाल्याची भाजी करताना नेहमी खसखस, तिळाचा वापर आपण नेहमी केला पाहिजे। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। आता आपण या वाटणामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या मी इथे वापरलेल्या आहे। यामुळे मसाल्याला खूप छान चव येते। आता हे वाटण आपण छान मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तोपर्यंत गवाराच्या शेंगा आता मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे। 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये स्वच्छ धुतलेली गवार टाकून थोडंसं मीठ टाकून छान आपल्याला 2 ते 3 मिनिटे ह्या गवारच्या शेंगा छान परतून घ्यायच्या आहे। ह्या शेंगा तुम्ही अशासुद्धा परतून जेवणासोबत तोंडी लावायला खाऊ शकता। तर झाकण ठेवून मीठ टाकून हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान होऊ द्यायचे आहे। पूर्णपणे शिजून घ्यायच्या नाही आहे, 50 ते 60% शिजल तेवढ्याच आपल्याला या गवारच्या शेंगा छान परतून घ्यायच्या आहे। त्यामुळे काय होतं, शेंगाला भाजीमध्ये चव पण लागते आणि ते जास्त गाळसुद्धा होत नाही भाजीमध्ये। त्यामुळे अशा प्रकारे त्याला 2-3 मिनिटं आपल्याला शेंगा छान कढईमध्ये परतून घ्यायच्या आहे। नेहमीच आपण गवारच्या शेंगाची सुकी भाजी करतो, एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे सुद्धा रस्सा भाजी तयार करून बघा, चवीला खूप छान लागते। एक वेळेस नक्कीच तुम्ही घरामध्ये ही भाजी ट्राय करा। आता याच कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकणार आहे। शेंगा आपल्या छान परतून झालेल्या आहे। आता आपण मिक्सरमधून जे मसाला वाटून घेतला होता तो आपण यामध्ये टाकणार आहोत। आता कढीपत्ता यामध्ये टाकलेला आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरमधून वाटलेला मसाला वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत। वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे।
कोणतीही भाजी करताना वाटण आपल्याला छान तेलामध्ये मसाले वाटण छान तेलामध्ये परतून होऊ द्यायचं आहे, तेव्हाच भाजीला खूप छान चव लागते. आता तुम्ही बघू शकता आपल्या छान वाटणाला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे काही सुके मसाले आहेत ते टाकणार आहोत. यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, गरम मसाला आणि हळद. यामध्ये गरम मसाल्याचा खूप कमी प्रमाणात वापर केलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये आपण यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाले टाकू शकता किंवा मसाले न टाकता सुद्धा ही भाजी तुम्ही करू शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून हे मसाले छान आपल्याला होऊ द्यायचे आहे. आता 2-3 मिनटामध्ये तुम्ही बघू शकता वाटणाला खूप छान असा कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण जी गवार तेलामध्ये परतून घेतली होती ती टाकणार आहोत. आता ही दोघांपुरताच मी भाजी करत आहे, त्यामुळे यामध्ये अर्धा ग्लास एवढंच पाणी मी वापरलेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया. शेंगामध्ये आपण ऑलरेडी थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे भाजी टाकताना थोडं कमी टाकायचं आहे. आता भाजीला फक्त उकळी येऊ द्यायची आहे. अगोदरच आपण शेंगा आधी छान भाजून घेतल्या होत्या, त्यामुळे त्या थोड्याशा शिजलेल्या आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोड्या वेळेस फक्त ही भाजी होऊ द्यायची आहे. हे बघा भाजीला छान उकळी आलेली आहे. आता यातली शेंग आपण थोडीशी दाबून बघूया, म्हणजे शेंगा शिजल्या का नाही ते आपल्याला कळेल. जास्त गाळही आपल्याला शेंगा होऊ द्यायच्या नाही आहे. थोड्या थाळ्याच्या भाजीमध्ये छान लागतात. बघू शकता तुम्ही 5-1 मिनटामध्ये आपली भाजी छान तयार झालेली आहे. भाजीला कलरही खूप छान आलेला आहे. आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही आपली भाजी आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला पण ही भाजी खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि विशाल दीप चॅनलला सबस्क्राईब